प्रेमात मी आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर हे फारसं अवघड नाहीये. म्हणजे प्रेमाच्या सुद्धा काही स्टेप्स असतात, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय नो प्रेमात पडल्यानंतर काही फिल्मी सुद्धा होतं. पण येस, त्या फिल्मीमध्ये याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे ह्या 7 स्टेप्स तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला कन्फर्म कळेल की येस तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. ओके. असंच टाईमपास वगैरे नाही म्हणत आहे मी. खरं प्रेम याबद्दल बोलतीये. सो आजचा व्हिडिओ हा मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही फार महत्त्वाचा आहे. रोमॅन्टिक आणि गोड असा हा व्हिडिओ असणार आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. ओके. सो व्हिडिओ इंटरेस्टिंग असणारच आहे, रोमॅन्टिक असणारच आहे. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे की अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. म्हणजे बरं वाटतं जेव्हा कोणीतरी चॅनलला सबस्क्राईब करतं, आणखी व्हिडिओज बनवण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो 7 स्टेप्स प्रेमाच्या कोणत्या आहेत, की कन्फर्म तुम्हाला कळेल, की येस तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. तर नंबर 1 पहिल्या क्षणी, मग बघता क्षणी किंवा पहिल्यांदा भेटल्या क्षणी तुम्हाला असं वाटतं, की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे. दिल को कुछ छू जाता है. आता वेगळं काय आहे नेमकं? काहीतरी वेगळं आहे, पण ते वेगळं तुम्हाला माहीत नसतं. जस्ट तुमच्या मनाला आणि बुद्धीला ते काहीतरी छान वाटतं. म्हणजे त्या व्यक्तीला भेटल्यानंतर, पाहिल्यानंतर असं वाटतं, की वेगळं आहे हे काहीतरी. जगातली एक वेगळी व्यक्ती आहे माझ्यासमोर आणि मग गोष्टी थोड्या-थोड्या पुढे जायला लागतात. नंबर 2 मग अट्रॅक्शन व्हायला लागतं. मी खूपच वर केलं का? हां, नंबर 2 अट्रॅक्शन होतं. हं. म्हणजे जरा-जरा फीलिंग्स कुठेतरी डेव्हलप व्हायला लागतात. छान वाटायला लागतं तुम्हाला. 24 तास तीच व्यक्ती तुमच्या डोक्यात असते आणि मग कधी एकदा भेटूयात किंवा कधी एकदा बोलूयात असं काहीसं व्हायला लागतं. तुम्ही वेगवेगळी छोटी-छोटी अशी स्वप्न रंगवायला लागता. असं तसं व्हायला लागतं. सो ही अट्रॅक्शन फेज आहे. त्याच्यानंतर नंबर 3 इज रिअलायझेशन अँड कन्फेशन. हां, इथे तुम्हाला खरंच कळतं म्हणजे जे अट्रॅक्शन वाढलेलं असतं, की मला प्रेम झालंय आणि तुम्ही स्वतःला सांगता, की येस मी आता प्रेमात आहे. समोरची व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. माझं प्रेम आहे त्या व्यक्तीवर. हे तुम्हालाच रिअलाईज होतं. सो ही 4th स्टेज आहे. देन सॉरी 3rd स्टेज ही होती. 4th इज रिॲलिटी. आता इथे ना जे अट्रॅक्शन तुमच्या डोक्यात होतं ना, ते जरा कमी झालेलं असतं. इथे समोरच्याचं ओरिजिनल रूप तुम्हाला दिसतं. बरेच जण ना या 4th स्टेजमध्येच फेल होऊन जातात. रिॲलिटीमध्ये खरा चेहरा तर दिसतोच म्हणजे वागणं, सवयी, वाईट सवयी, चांगल्या सवयी सगळं तुम्हाला कळायला लागतं. आणि इथे 2 गोष्टी घडतात. एकतर त्या सवयी पाहून ब्रेकअप होतं किंवा त्या सवयींच्या सुद्धा तुम्ही प्रेमात पडता किंवा काही वाईट सवयी सुद्धा तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. सो अशा दोन्ही गोष्टी इथे घडतात. मोस्टली ब्रेकअप्स होतात. पण ज्यांना ती रिॲलिटी पाहून सुद्धा बरं वाटतं, ते लोक पुढे कंटिन्यू करतात आणि मग त्यांचं रिलेशन सुरू व्हायला सुरुवात होते. म्हणजे 4th स्टेज ही खूप महत्त्वाची स्टेज आहे, जिथे आपण खरं काय आहे किंवा ते खरे कसे आहेत हे ओळखायला लागतो. नंबर 5 एक फिक्स थिंग्स. 5 मध्ये फिक्स थिंग्स मी यासाठी बोलली आहे, कारण इथे ना आता कोणत्याही नात्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत राहतात. काही ना काहीतरी घडत असतं किंवा तिसरा व्यक्ती येतो, व्हॉटएव्हर इट इज काही ना काहीतरी. कोणतेही प्रॉब्लेम्स येतात. अशा वेळी तुम्ही एकमेकांशी फाईट न करता तुम्ही गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करता. त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन्स शोधता आणि तुम्हाला असं वाटतं, की या व्यक्तीसाठी मी लढणं हे ओके आहे. ही व्यक्ती त्या लायकीची आहे, की मी या व्यक्तीसाठी लढू शकेल. इथे तुम्ही एकमेकांना ना नीट समजून घ्यायला लागतात. तुम्ही नातं असं छान तयार करायला लागता. 0 पासून सुरुवात करता आणि ते छान बनवण्याचं एक छान मनात इंटेन्शन असतं तुमच्या. सो इथे तुम्ही गोष्टी नीट-नीट करायला लागता. सोबत काही गोष्टींवर डिस्कस करता आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधता. एक टीम तुम्ही बनता. सो त्यामुळे हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे. देन नंबर 6 इज ट्रस्ट. तुम्ही जेव्हाही त्या व्यक्तीसोबत असता, तुम्हाला सेफ, सिक्युअर आणि कम्फर्टेबल फील होतं. मुलांनाही आणि मुलींनाही. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची कंपनी एन्जॉय करायला लागता, सेफ फील करत असता, सिक्युअर, कम्फर्टेबल फील करत असता, तर तुम्हाला छान वाटतं. तुम्ही खुलून जगता एकदम.
सो ट्रस्ट खूप महत्वाचा भाग असतो कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आणि नात्याला आणखी सुंदर सुद्धा ट्रस्टच बनवत असतं. सगळ्यात गोड फीलिंग ट्रस्ट हीच आहे. म्हणजे मला जर का याच्यावर विश्वास आहे, की हा काहीही असं वाईट साईट करणार नाहीये, मी बिनधास्त असेन त्याच्यासोबत आणि त्यामुळे मी एन्जॉय सुद्धा करेन. सो तो ट्रस्ट यायला बऱ्यापैकी वेळ लागतो, पण आला की मग भाई सगळं नीट होऊन जातं. आणि 7वी स्टेप की येस तुम्हाला कमिटमेंट, तुम्हाला खरंच प्रेम झालंय. मग इथे प्रपोज वगैरे करणं या गोष्टी होतात आणि स्टोरी सुरू होते. प्रॉपर कमिटमेंट दिली जाते, घेतली जाते, जे होतं ते. आणि हां, हे सगळं झालं तर समजून जा, की तुम्ही खरं प्रेम करायला लागलेला आहात समोरच्या व्यक्तीवर. सो हे असं आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा अट्रॅक्शन फेज असते, अट्रॅक्शन फेज टू कमिटमेंट फेज, बटरफ्लायज म्हणजे असं काहीतरी गोड-गोड वाटणं, चेहऱ्यावर सतत स्माईल येणं, सगळं जग सुंदर वाटायला लागणं, विनाकारण आपण लाजतोय, हसतोय असं व्हायला लागणं, हे सगळं घडायला लागतं, ज्याला आपण फिल्मी म्हणतो. बऱ्याचदा मग दिल की धडकने तेज हो जाना हेही घडतं. हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात. आपल्या मनाला कोणीतरी आवडलेलं असतं. सो सगळे सिग्नल्स पास होत असतात आणि त्यामुळे अशा काही गोष्टी घडत असतात, जे खूप गोड आहे, छान आहे. सो फारसं टेन्शन घ्यायचं नाही. बघता क्षणी कोणीतरी आवडलं, पण ते कोणत्या अँगलने आवडलंय हेही फार महत्वाचं आहे. खरंच प्रेमाच्या दृष्टिकोनाने तुम्हाला कोणीतरी आवडलंय, की जस्ट भाई इसको मुझे गर्लफ्रेंड बनाना है या फिर बॉयफ्रेंड बनाना है, या अँगलने. पण जेव्हा गोष्ट असते, की काहीतरी खरेपणा सुरू आहे, तर तेव्हा या 7 स्टेप्स तुम्हाला खूप यूज होतील. बाकी ठिकाणी होतीलच, पण खऱ्या प्रेमामध्ये जास्त होतील, एवढंच मला सांगायचं होतं. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हे सगळं झालंय का तुमच्यासोबत हेही मला सांगा. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.